हा परफेक्ट स्पॉन्जी स्ट्रॉबेरी केक बनवण्यासाठी आपल्याला अजिबात ओव्हनची गरज नाही ना, याच्यामध्ये आपण मैदा वापरलाय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रे किचनमध्ये। स्ट्रॉबेरी क्रश, मिल्कशेक, मस्तानी, लस्सी यानंतर आज आपण बनवतोय रव्याचा स्ट्रॉबेरी स्पॉन्ज केक, जो पौष्टिक तर आहेच पण एवढा जबरदस्त चवीचा हा तयार होतो की बनवल्यानंतर लगेचच फस्त होईल। आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्याही लागणार आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी काहीतरी वेगळं बनवावं अशी प्रत्येकच आईची इच्छा असते। त्यामुळे तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी या सुट्ट्यांमध्ये असा पौष्टिक केक बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे स्ट्रॉबेरी स्पॉन्ज केक बनवण्यासाठी आपण बारीक रवा घेतलाय 2 मोठ्या वाट्या, त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलंय। 1 वाटी पिठी साखर, पाऊण वाटी तेल, अर्धी वाटी दही, 2 मोठे चमचे मिल्क पावडर घेतलीये, स्ट्रॉबेरी क्रश आहे 3 मोठे चमचे, 1 ग्लासभर दूध घेतले, चिमूटभर मीठ, 1 छोटा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। इथं केकचं बॅटर बनवण्यासाठी हे दही आता एका बोलमध्ये घालायचे। तर दही घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते शिळं झालेलं किंवा आंबट असं घ्यायचं नाही, तर एकदम ताजं असं दही वापरायचे। आता याच्यातच हे सगळं तेलही घातलंय। आज आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरचा स्पॉन्ज केक बनवतोय म्हणून मी तूप न घेता तेल वापरले। तुम्ही जर व्हॅनिला इसेन्स घालून किंवा वेलची पूड घालून केक बनवणार असाल ना, तर इथे तूप वापरलं तरीही चालतं। अर्ध दूधही घातलंय याच्यातच, थोडंसं विस्करने आता हे विस्क करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला याच्यात रवा घालायचे। अगदी मिनिटभर हे सगळं मिसळून घेतलं आणि आता याच्यात हा सगळा रवा घालायचे। रव्याचा केक करताना कधीही मोठा रवा वापरायचा नाही, तर असा बारीक रवाच वापरायचा। आता याच्यातच ही मिल्क पावडर ही घालायची आहे। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर त्याऐवजी दुधावरची साय फेटून घातली तरीही चालेल। याच्यातच आता ही पिठी साखर ही घालते आणि सगळं व्यवस्थितरित्या आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचंय। हा रवा केक छान चविष्ट होण्यासाठी एक टिप सांगते इथं, तर यासाठीचं बॅटर भिजवताना कधीही पाणी वापरायचं नाही, दूधच वापरायचं आणि मिल्क पावडर किंवा दुधावरची साय दोन्हीपैकी काहीतरी वापरायचं। त्यामुळे आपल्या केकला एकदम छान असा स्वाद येतो। थोडंसं विस्क करून झाल्यानंतर आता याच्यात हा स्ट्रॉबेरी क्रश घालायचे। हा क्रश घरीच बनवलेला असल्यामुळे याच्यात कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल कलर्स किंवा प्रिझर्वेटिव्हज नाहीत, त्यामुळे आपल्या केकला एकदम ओरिजिनल स्ट्रॉबेरीचा स्वाद येणार आहे। मोठे 3 चमचे क्रश घातला आणि थोडंसं दूध घालून आता हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय। एक गोष्ट लक्षात ठेवायची, बॅटर बनवताना सगळं दूध एकदम घालायचं नाही, तर अंदाज घेत घेत थोडं थोडं दूध घालायचं आणि मग याचं बॅटर बनवून घ्यायचं। सुरुवातीला मी हे थोडंसं पातळच केलंय, कारण आपल्याला झाकून ठेवायचंय आणि जो आपण रवा घातलाय ना, तो रवा सगळं दूध वगैरे शोषून घेणार आहे आणि हे बॅटर घट्ट होणार आहे। 15 ते 20 मिनिटांसाठी हे झाकून ठेवायचं आणि कढई प्रीहीट करायला ठेवायची। केकच्या टीनलाही तेल बटर पेपर लावून घ्यायचा। बघा 20-1 मिनिटांनंतर मी हे उघडून बघते तर आपला रवा छान असा फुललाय आणि हे बॅटरही थोडंसं असं घट्ट झालेलं आहे। 1 मिनिटभर हे सगळं मी परत एकदा विस्क करून घेते आणि उरलेली जिन्नस आपल्याला याच्यात घालायची आहेत। तर चिमूटभर इतकंच मीठ घातले, यामुळे चव खूप छान येते केकला। 1 छोटा चमचा बेकिंग पावडर घातलीये आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलाय, हाही छोटा अर्धा चमचाच घातलाय। याच्यावरती थोडंसं दूध घालायचं आणि आता हे फेटून घ्यायचंय। बेकिंग पावडर सोडा जर जुना झालेला असेल तर केक छान असा फुगत नाही, त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायची। या दोन्हीही गोष्टी बॅटरमध्ये घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे बॅटर अजून एकदा विस्क करून घ्यायचंय। फक्त अति प्रमाणामध्येही हे विस्क करायचं नाही, नाहीतर मग केक छान फुगत नाही। इथं आपलं केकचं बॅटर तयार झाले। केक टीनला आधीच मी बटर पेपर आणि तेल लावून घेतलं होतं आणि ही तयारी आधीच करायची। आता याच्यात हे बॅटर घालायचं आणि आपल्याला केक बेक व्हायला ठेवायचे। या केक टीन मध्ये सगळं बॅटर बसणार नाही, त्यामुळे जेवढं बसेल तेवढं मी याच्यात घालणार आहे आणि उरलेलं दुसऱ्या डब्यामध्ये मी बेक करून घेणार आहे। तर इथं तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसलीच असेल, अशा प्रकारचीच ठेवायची।
जास्त पातळही करायची नाही आणि जास्त प्रमाणामध्ये घट्टही करायची नाही. केक टीनमध्ये बॅटर घातल्यानंतर असं थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे केक व्यवस्थित असा फुगेल. आता स्ट्रॉबेरी स्पॉन्ज केक बनवतोय म्हणल्यावर याच्यावरती थोडासा स्ट्रॉबेरी क्रशही घालायचा आहे आपल्याला. इथं तुमच्या आवडीप्रमाणे टुटी फ्रुटी, ड्रायफ्रुट्स घातले तरीही चालेल. अगदी अर्धा चमचा इतका स्ट्रॉबेरी क्रश मी याच्यावरती घातलाय आणि आता आपल्याला हे बेक करायला ठेवायचंय. याआधीच मी 10 मिनिटांसाठी कढई प्रीहीट करून घेतली आहे आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कढई आधीच प्रीहीट करून घ्यायची. थंड कढईमध्ये केक बेक व्हायला ठेवायचा नाही. स्टँड ठेवलं, त्याच्यानंतर हा केक टीन ठेवलाय. आता याच्यावरती एक मोठं ताट झाकून ठेवते आणि बारीक गॅसवरती आपल्याला हा 40 मिनिटांपर्यंत बेक होऊ द्यायचा आहे. मधून अधून 1-2 वेळा चेक केलं तरी चालेल, पण जास्त वेळा उघडायचं नाही. 40 मिनिटांनंतर आपला केक इथं परफेक्ट असा बेक झालेला आहे. आता हा काढून घेऊया आणि संपूर्णपणे थंड करून मग हा डिमोल्ड करायचंय. आपला केक पूर्णपणे थंड झालाय, त्यामुळे बघा किती सहजपणे या केक टीन मधून डिमोल्ड झालेला आहे. आता याच्यावरचा बटर पेपर काढून घ्यायचंय. तुम्हाला दिसायलाच दिसत असेल की रंगही छान आलेला आहे. थोडंसं वरून छान दिसावं म्हणून हा स्ट्रॉबेरी क्रश मी घालते. इथं आपला अतिशय जबरदस्त चवीचा आणि पौष्टिक असा स्ट्रॉबेरी रवा केक तयार झालाय. आज आपण जे साहित्य घेतलं त्याच्यामध्ये साधारण 1 किलोभर इतका हा केक तयार होतो. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.